हिंडता कपाटी राणीवनी नये मोल देता धनाची राशी नाही ते आकाशी पाताळी ते तुगा म्हणे मिळे जीवीची साठी नाही तरी गोष्टी बोलो नये विठ्ठल खूप छान अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा। हा जो जगाचा बाजार आहे या बाजारामध्ये आज वर्तमान काळामध्ये 700 कोटी लोक आहेत आणि जवळपास 250 देश आहेत या जगामध्ये। ती 250 कोटी म्हणजे 700 कोटी लोकांमध्ये 200 देश 250 देश हे सगळं अंदाज आहेत बरं का। नाही तर उद्या पुन्हा मला खरंच काय जे काही बातम्या आहेत त्याच्यावरून आम्ही बोलतो पण आमचा सिद्धांत वेगळा असतो। त्या 250 कोटी 200 देशामध्ये एक एक मालक असतो म्हणजे लोक आहेत 700 कोटी आणि त्यांना चालवणारे 250 मालक आहेत। मराठी कळाली ना? 700 कोटी लोकांचे मालक किती जण आहेत? 250 लोक आणि हे 250 लोक 700 कोटी लोकांना हँडल करतात। मध्ये मारामारी करू मोर्चे करू देश बर्बाद करू देश चांगला करू जे काही असेल ते हे सगळं या 250 लोकांच्या हातात आहे। मग आता विचार करा 700 कोटीतून 250 लोक वजा करा 700 कोटीतून 250 फक्त लोक वजा करा। ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे उर्वरित लोकांना सुद्धा राजा व्हायची इच्छा असते। उर्वरित लोकांना ज्ञानोबाची ओवी फार छान आहेत। माणसाला काय आवडतं? 700 कोटी माणसाला आवडतं फक्त 2 गोष्टी ज्ञानेश्वर महाराज सांगतात। 2 गोष्टी आवडतात। पहिलं आवडतं सत्तेतलं मालक होणं। राजकारण प्रत्येक माणसाला आवडतं तो म्हशी मागचा का असेना अशिक्षित असो शिकलेला असो चर्चा का होईना तो राजकारणाची करणार आणि तो त्याचं मत मांडल्याशिवाय राहणार नाही। नैसर्गिक आणि न मरणे निर्विवाद जगापडी हे 2 गोष्टी आवडतात। कोणत्याच माणसाला मरूसं वाटत नाही। मला तर गरीबाचं मरताना काही वाटत नाही बरं का। त्या गरीबालाही वाटत नाही। कधी कधी ते गडावर येऊन म्हणतात महाराज आता 90-92 झालेत भगवंताला सांगा जरा आम्हाला घेऊन जा। मला अभिमान वाटतो त्या लोकांना जाण्याची इच्छा आहे म्हणतात कोणाला माहिती पण इच्छा तर आहे। पण तो जेव्हा जातो तेव्हा त्याच्या पाठीमाग एखाद मुलगा 2-4 कोंबड्या 1-2 एकर जागा एवढंच त्याचं भांडवल आहे ना। पण लाख कोटी ज्यांनी कमवून ठेवलेले त्यांना जाताना किती वाईट वाटत असेल तुम्ही त्याचा विचार केलाय का? अख्ख्या जगाची मुंडकी पिरगळून गोळा केलेत भ्रष्टाचार देशाला बुडवून जमा केलेले पैसे सोडून जाताना कारण की भगवंताचा नियम फार विचित्र आहेत। कमवा कितीही 100 पेक्षा जास्त जगता येत नाही आणि तुमच्याकडे कोणताच उपाय नाहीये की शरीराला पुन्हा 1000 वर्षापर्यंत नेऊ शकाल। विठ्ठल विठ्ठल 700 लोकांमध्ये 200 लोक व्हायची आवड आहे। 700 कोटी लोकात 200 कोटीमध्ये आपला 200 लोकात आपला नंबर लागला पाहिजे म्हणजे आपण सत्ताधारी झालो पाहिजेत आणि कधीच मिळलो नाही पाहिजेत। न मरणे निर्विवाद मग जगापडी जगाला आवडतं जन्माला आलेल्यांना मेलेल्यांना सगळ्याला आवडतं आपण मरू नये म्हणून। आपल्या हातात नाही येते आपली भावना आहेत आपलं मन आहे आणि दुसरं आवडतं सत्ताधिकारी होणं। जसं मी तुम्हाला सांगितले हे 250 लोक आहेत हे होणं प्रत्येकाला आवडतं। निवडून आलं पाहिजेत। आता सगळे दान मागणारे लोक येत आहेत बघा प्रत्येक ठिकाणी। तुमच्याकडे काही दिवसांनी येतील जेव्हा जिल्हा परिषद जे लोक पाया पडत नाहीत ते सुद्धा तुमच्या पाया पडतील आणि पाया पडताना हे विचारणार पण नाही की तुम्ही लायकीचे आहेत का नाही। त्यांची लायकी वाढवण्याकरता तुमच्या पाया पडतात। आम्हाला एकदा निवडून द्या। निवडून देणं म्हणजे माणसातून निवडून जाणं। गावातून निवडलेला सरपंच आहेत पुन्हा सभापती आहेत पुन्हा झेडपीचा आहेत
पुन्हा एक आमदार आहेत, पुन्हा जिल्ह्यातून एक खासदार आहेत, खासदारातून एखादा मंत्री, तर सगळ्या मंत्र्याचा एक प्रधान मंत्री आहेत. प्रत्येक लोकांची इच्छा असते. मी एका घरी थांबलो होतो पुण्यामध्ये, आणि तो महापौरसाठी निवडून येणार होता. बघा, अजून निकाल लागलेला नाही, फक्त निवडणूक झालेली. आणि नेमकी त्या दिवशी मी त्यांच्या घरी थांबलो होतो पुण्यामध्ये. ती चमचे आहेत ना, हे फार कठीण. कार्यकर्ते ज्याला आपण वेगळं नाव देतो, हे फार वाईट. निकाल लागला नाही अजून, आणि मी बसलेलो आहे, गादीवर बसण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. ते आणि त्याला समजून सांगतात, आता आपल्याला आमदारकीची तयारी करायची. नगरसेवक म्हणून उभा राहिलेला माणूस, निकाल लागलेला नाही, आणि त्याच्या डोक्यात हवा सगळं. आता आपल्याला इझिली निवडून येतो. 25-30 हजार मतदानाचा तो वार्ड, त्याच्यामध्ये तो 15,000नी पडला. निवडून येणं लांब, आणि निवडून यायच्या आदल्या दिवशी सगळे कार्यकर्ते पुढची तयारी आपल्याला. ही आशा प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये, ज्ञानोबराय सांगतात, राजकारणाची आवड असते. नावं ठेवल्याशिवाय समाधानच होत नाही. विठ्ठल हा फार महत्वाचा भाग आहे. मग हे जे 250 लोक होण्याचा जो विचार आहे, हा झाला व्यावहारिक विचार. प्रत्येकाला मुख्य व्हावं असं वाटतं, प्रत्येक माणसाला 700 कोटी लोकांना व्हावं असं वाटतं. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय सांगतात, या 700 कोटी लोकांमध्ये असेच काही 1000, 2000, 3000 लोक असतील की ज्यांना संसार आवडत नाही, ज्यांना संसार आवडत नाही पण अध्यात्म आवडतं. अशी काही 5-50 हजार लोक 700 कोटीतून अध्यात्माच्या दिशेने येतात, म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये येतात. त्या आमच्या क्षेत्रात आल्यानंतर पुन्हा नवीन समस्या होते. आता तुम्ही सोडलं काय? संसार, निवडणूक, राजकारण सोडून तुम्ही अध्यात्मामध्ये आलेलात. अरे थांब बाबा, तार तोडू नका बरं का, तुमचं नुकसान होईल. हे तुमच्या चेहऱ्याकडे पाहून सांगतोय मी. आणि मग हे जे 5-50 हजार लोक प्रत्येक धर्मातले बोलतोय, मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, हिंदू धर्म असो, याच्यामध्ये काही वेगळी लोक येतात की ज्यांना व्यवहारामध्ये रुची नसते किंवा व्यवहार जमत नसतो. अशी लोक आमच्या क्षेत्रामध्ये येतात अध्यात्मामध्ये. प्रॉब्लेम असा झालाय की आमच्या क्षेत्रात आल्यानंतर अगोदरच भगवान बाबा सारख्यांनी कब्जा केलेला आहे. कळते का तुम्हाला काय बोललो? ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय हे अगोदरच मोठे संत आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, गाथा लिहून ठेवलाय, नाथ महाराजांनी भागवत लिहून ठेवले. आणि मग हे अध्यात्मात एंट्री केल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं खूळ जन्माला येतं, आपण संत व्हायला पाहिजे. बघा, जसं मुख्य प्रधानमंत्री होण्याची प्रत्येक राजकारण्याची इच्छा असते, तसं अध्यात्मात आलं की प्रत्येकाला असं न शिकता महंत झाल्यासारखं वाटतं बरं का. मी आता नवीन नवीन पोरं पाहतो, प्रत्येकाच्या कानामध्ये भगवान बाबा सारख्या त्या बाळ्या घातलेल्या आहेत. बघितलं ना तुम्ही? जॅकेट घातलेले आहेत, बाळ्या घातलेल्या आहेत. ती मला कधी कधी भेटायला येतात. मी म्हटलं, कानात बाळा घालून कुठं भगवान बाबा होता येतं का? जॅकेट घालून शास्त्री होता येईल का? बोला ना. अवघड नाही कळत ना. ते बाहेरून नट बघितला की त्याच्यासारखा भांग ठेवणं, त्याच्यासारखे कपडे घालणं आणि गावामध्ये गल्ली बोळात पाय पाय फिरणं. एक माणूस जॅकेट घालून एसटीने प्रवास करत होता, कीर्तनकार. नाही कळालं? मराठी कळणं पण अवघड. जॅकेट घातल्यानंतर एसटीने प्रवास करणं चांगलं आहे का? करत होता. मी त्याला विचारलं, कसं काय, कुठून आला? म्हणून आमच्या कुठं उशीर का झाला? एसटी. मग जॅकेट का घालतो? त्या काळामध्ये ती एक अटॅच प्रसिद्ध होती, ती हातामध्ये. अरे तुला जॅकेट घालायचं तर पहिली गाडी घे. थोडंसं नाही कळत लोकांना. म्हणून वर्तमान काळामध्ये प्रत्येक गावानिशी एक एक संत आहे. या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक गावामध्ये. आणि काय काय संत एकदम अशिक्षित आहेत, त्यांना चालवणारे त्याच्या भोवतीचे कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे त्यांना शिष्य म्हणतात.
कळतंय तुम्हाला? अगोदर काय सांगितलं होतं? मंत्र्याचे कार्यकर्ते. आणि अध्यात्मामध्ये त्यांचंच नाव काय बदलतं? कार्यकर्तेच असतात. पण ते कोण असतात? शिष्य या नावाने काय. मग त्यांनी प्रचार करायचा असतो. आमचा बाबांना इतके अशिक्षित असतात ना, त्या बाबाच्या जीवावर यांनी घरं बांधलेली असतात. आणि हा असा बाबा असतो, याच्यावर शिष्याचा ताबा असतो. हँग केलेलं असतं. बाबा इकडे गेलं पाहिजे, बाबा तिकडे गेलं पाहिजे. तो आपला कट्टर आहे, तो आपला भक्त. हे काही कट्टर फिटर कळलं का तुम्हाला? सर राजकारणातले शब्द आहेत. ते गाव आपले, ते गाव. अरे आणि हे गाव आपले म्हणतात आणि कीर्तनाला सांगतात माया सोडून द्या. आणि यांना यांच्या गावाची माया, ते आपलं गाव आहे. परमार्थात आल्यानंतर सुद्धा संसार सुटत नाही. विठाला अरे बोलायला खूप, आता हे खूप बोलण्यासारखं तुमच्या रोज पाहण्यातल्या गोष्टी आहेत. मग ह्या शिष्याने गावोगावी जाऊन चमत्काराचा प्रचार करायचा. एक जण मला येऊन सांगत होता, महाराज आमचे महाराज आहेत ना, अंगावर कपडे घालत नव्हते बरं का. लंगोट फेंगोट टाकायचे, अंगावर कपडेच नव्हते. मी त्यांना म्हणले एवढे जग एवढं सुशिक्षित साक्षर चंद्रापर्यंत जायला कपडे घालायला काय हरकत नाही. बाबा त्यागी. म्हटलं कपड्याचा त्यागी? मराठी कळते? त्यागी कशाचे? हे नाही काही बुद्धी कपड्यावर चालत नाहीये. म्हणून बाबाचं नाव काय? ऐश्वर्य संपन्न. कपड्या फिपड्याने सोन्याने बाबावर परिणाम होत नाही, त्याला बाबा म्हणतात. ह्याच्याकडे नाटकच करायला दुसरं काही नसतं. एक बाबा तर मौनीच, बोलतच नाही. आलं तर पाहिजे ना बोलायला. बाबा बोलतच नाहीत, शाप देतात. हे काही साधूचे लक्षण आहेत? ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी साधू कशाला म्हणलाय? हिता हित देखती, मरेपर्यंत ही ओवी लक्षात ठेवा बरं का. समाजाचं हित कशामध्ये आहे? समाजाचं नीट आहे का? स्वतःचं नाही. स्वतःचं झालेलं असतं हित. स्वतः साक्षात्कारी झालेले असतात, संत झालेले असतात, तरी पण समाजामध्ये येत असताना पहिला विचार करतात समाजाला धोका कशापासून आहे, समाजामध्ये कोणत्या सिद्धांताचा प्रचार केला पाहिजे. हित अहित देखती. आणि जे गरीब लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, त्याची हानी झाली असेल, त्यांना प्रेमाची गरज असेल, संत ते देतात. हानी कनवा घेपती. हानी झालेली असेल तर त्याला साथ देतात. त्याला प्रेमाची गरज फार गरज आहे बरं का या काळामध्ये. सगळे शिकलेल्या आईबापांचे पोरांचे जे पोरं आहेत ना, आईबापाला कोणत्या आश्रमात टाकतात? बोला ना. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, काय जे असेल ते. ज्या आईबापांनी तुम्हाला आपुलं सुख सोडून शिकवलेले आहेत, त्यांना तुम्ही चतकोर भाकर देऊ शकत नाही. तुम्ही काय देश सांभाळणार आहे? विठ्ठला विठ्ठला. तिथे संत कामाला येतात. रडलेले चेहरे, घरातून हाकलेले दिलेले माणसं. भगवान बाबांचा जर तुम्ही इतिहास पाहिला, तुम्हाला अजूनही माहीत नाहीत महाराज. भगवान बाबाकडे दर्शनासाठी चांगले लोक यायचे, पण परमनंट राहण्याकरता आंधळेच. आणि ते आंधळे पण असे विचित्र. आईबाप जन्म देऊन सांभाळत नव्हते, ते बाबा सांभाळत होते. हानी कनवा घेपती. आणि येडेच माणसं. एक तर असा वेडा होता, जहागिऱ्या नाव होतं त्याचं. ऐकले का तुम्ही? तुमच्या गावात तो येऊन गेलेला आहे. बाबाची टेक्निक असायची, जहागिरा वेडा असायचा. आता तुम्ही मी गावामध्ये आलो तर आमच्याकडे जहागिरा नाही आहेत. आमच्यासाठी तुम्हीच जहागीर आहेत. पण भगवान बाबाचा विशेष बघा. बाबांचं काय वैशिष्ट्य. तो जहागिरी असायचा, तो वेडा असायचा. बाबा येण्याच्या अगोदर तो गावात यायचा. आता येड, अंगावर केरसुनी, कपडे, असं काहीतरी पोतं फितं घातलेलं. ही जेवढी मुलं बसलीत ना, सगळी त्या येड्याच्या मागे. मग त्या जहागिरीने काय करते, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, सगळे पोरं त्याला चिडवायला मागे. नाही कळले अजून मराठी? सगळी पोरं त्याच्या मागे गेली की शहाणी माणसं बाबाकडे येऊन बसायची. याला म्हणतात व्यवहार.
हे भगवान बाबा आहेत. एक खूप चांगला आहे, राम भोसले म्हणून एक आंधळा माणूस आपल्या गडाचं किल्ले होत्या त्याच्या ताब्यामध्ये, माहिती असेल सगळ्याला. मी गादीवर बसण्याच्या अगोदर तो वारला. तो राम म्हणून होता, नारायणगडावर बाबाकडे होता, आंधळा होता. आणि ते बाबाचं कुठी त्याच्याकडे, भगवान बाबापासून सगळं धान्य, सगळं साखर फिकर त्याच्याकडेच आणि चावी त्याच्याकडे. तर मग मी कधी गडावर मध्ये आधी गेलो की त्याच्याबरोबर गप्पा मारायचो. मी एक दिवशी त्याला विचारलं, भगवान बाबा समजून घ्या बरं का, कीर्तनामधून सुद्धा दृष्टांतात सिद्धांत येतात. मी त्या आंधळ्याला विचारलं, अरे तू सगळं ताब्यात तुझ्या, आणि एखाद्या माणसाने जर काही नेलं किंवा काय नेलं तुला कसं काय कळणार? म्हणजे चावी माझ्याकडे, नेणार नाही कोणी. म्हणून तुझ्या हातात भगवान बाबांनी चावी कशी काय दिली? ते म्हणजे असं आहे म्हणे महाराज, बाबा कळायला खूप जन्म लागतात. राम म्हणायचा बरं का आंधळा, मी खाऊन खाऊन काय खाणार, शेंगदाणे खाईल, गुळ खाईल, पण पळून तर जाणार नाही, कुठं धान्य विकायला तर नेणार नाही. पण शहाण्याच्या हातात जर चावी दिली तर काय विकेल? पुढचं बोलत आहे मी तुम्हाला, किती बर्बाद करेल हे सांगता येणार नाही. मग आंधळ्याच्या हातात चावी याच्या करता, खा पोटाला पण नेऊ नको. हे भगवान बाबा आहेत. विठ्ठल असे जे त्या काळातले आंधळे पांगळे, आणि भगवान बाबांचा फोटो आहे ना फार शांत आहेत, पण आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवान बाबांनी इतका सुंदर जगलेले आहेत. भगवान बाबाला हसवायला 2 माणसं होते. हसवायला टेन्शन किती घ्यायचं, म्हणून 2-3 लोक जवळ लागतात, नाही तर प्रेशरने माणसाला बीपी होतो आत्ताच्या काळामध्ये बघा तुम्ही. आणि एक वडाच्या वाडीचा माणूस होता, तिंतरवणीचा, सखाराम नाव होतं त्याचं. संपूर्ण अंगाला कुष्ठरोग झाला होता. कुष्ठरोग, बोट गळून पडतात ना तसा रोग. त्यांची मुलं आहेत बरं का अजून तिंतरवणीला. भगवान बाबांनी काढा तयार केला तेलातून आणि स्वतःच्या हाताने त्याच्या अंगाला लावला आणि आपल्या खडावा घेऊन त्याचं शरीराला दाबलं आणि त्याचा महारोग भगवान बाबांनी दुरुस्त केला. त्यांनी तिथून पुढं त्याचं आयुष्य भगवान बाबाला देऊन टाकलं. आणि त्याचं एकच काम भगवान बाबाला हसवायचं. कुठेही गेलं की बाबाला हसवायचं. बाबाची तर विनोद तुम्ही तर कल्पना करणार नाही. इथे गंगथडीला गाव आहे, राक्षस भवनजवळ, मालेगाव तुम्हाला माहिती असेल, म्हणजे जवळच आहेत. बाबा तिथं मुक्कामाला होते. सांगले सखाराम आपलं टरबूज फिरबूज तोडून आण, खायला काहीतरी पाहिजे. त्या आंघोळीला गेलं आणि ते टरबूज लावलेलं ते तोडायला लागलं. ते बाईनी पकडलं. त्या काळामध्ये टरबूज चोरतोय म्हणून. मग ती सांगितलं मी बाबाचा माणूस आहे, तू बाबाचा असूच शकत नाही. ते भांडणं तिथं, ज्या ठोकला त्याला पुन्हा. पुढचा विषय फार बघ, त्याला धरून बाबाकडे आणलं. बाबाला म्हटलं तुमचा माणूस, आम्ही ओळखच नाही बाबा, कोण माहित नाही आम्हाला. जे त्यांनी बॉम्ब ठोकायला सुरुवात केली. आणि अख्खा तो काही बाबाचा प्रश्न नाही, अख्ख्या फडाचा ओळखीचा आहे ना. बाबाच्या जवळचा माणूस सगळ्याच्याच ओळखीचा आहे. जे बोलायला सुरुवात केली, जे ठो ठो बोंबलायला सुरुवात केली, सगळे पब्लिक हसायला लागली. सगळ्याला माहित बाबाची विनोद, जीव घेणे विनोद म्हणतो आम्ही त्याला. विठ्ठल दुसरा अर्थ असा आहे, 10व्यासारखी माणसं जवळ ठेवू नका बरं का चेहऱ्याची. कायम 10व्याचाच चेहरा. आपल्याला टेन्शन येते याला काय दुःख आहे म्हणून. हा हसत नाही, रडत नाही. का माणूस म्हणून जन्माला आलाय, देवाला सुद्धा पश्चाताप आहे त्याचा. कशा करता जन्म? दुःख प्रत्येकाला आहे. दुष्काळ पडला, भाव कमी आला कापसाला, की एका माणसाला आहे का तो? संपूर्ण गावाला आहे, महाराष्ट्राला येतो. तू काय टेन्शन घेणार आहे? हसत राहा, हे भगवंताचं आहे. आणि त्याच्यासाठी जे जवळीक लागते ती अशा भगवान बाबा त्यांना जवळ करायचे, ज्याला समाज सोडून देत होता. हानी कणवा, त्यांना कणवा म्हणजे प्रेम द्यायचे, करुणा द्यायचे. आणि जे दुखी लोक, ॲक्सिडेंटली लोक झालेली लोक जवळ आले ना, ज्ञानोबांची ओवी, पुसोणी शिण हरिती देती सुख. त्याला विचारतात कसं काय चाललंय, कसा पाऊस पाणी आहे, कसं जीवन आहे तुझं. पुसोणी
बाबांनी मला विचारलं एवढ्यात त्याचं दुःख निघून जायचं. ही संतांची कला आहे. पुसोणी क्षीण हरती आणि जवळ आलेला सुख देतात. विठ्ठल विठ्ठल ही संतांची व्याख्या आहे. याला संत म्हणतात. कळालं तुम्हाला? पुसोणी क्षीण हरती देती ही संतांची व्याख्या आहे. हे संत न होता प्रसिद्धीसाठी संत होता. आपली जाहिरात करतात संत लोक. दर्शनाला येणार आहेत, आमक्याला येणार आहेत, रिद्धी प्राप्त आहेत. पण रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत तर मग वर्गणी का करतो? कळते का तुम्हाला? रिद्धी सिद्धी प्राप्त आहे, सगळी धनदौलत तुझ्याकडे, देव तुला प्रसन्न आहे, माणसाला का त्रास देतो? आणि माणसाला अक्कल नाही तर ह्याला सगळंच प्रसन्न देता का तुम्ही? कळतंय तुम्हाला? आणि पुन्हा म्हणतात आमचे बाबा रिद्धी. अरे काय बावट आहे का काय का काय? नाही म्हणे महाराज. पण त्यांनी अशी लोक आमच्या परमार्थामध्ये मोठ्या मोठ्या संतांकडे पाहून डुप्लिकेट संतांचा अवतार धारण करून दाढी जटा सगळं वाढवून समाजाला लुटण्यासाठी संत झालेले आहेत. हे ज्ञानोबरांनी आपल्याला सावध करतात. विठ्ठल ज्ञानेश्वरीतले शब्द वापरत नाही पण काय हरकत नाही. थोडं वाईट तर वाटणारच आहे. नाहीतरी माझं बोलणं वाईट वाटतंच लोकांना. ज्ञानोबराय म्हणतात ही जी संत मंडळी आहेत ना, ही संत दिसावेत म्हणून अंग वरी वरी चर्ची. शब्द फार गोड आहे. अंग वरी वरी म्हणजे शब्दाचा अर्थ कळाला तुम्हाला? संत सुद्धा मेकअप करतात. त्यांचा मेकअप वेगळ्या प्रकारचा आहे. दाढी जटा, असं मोठा गंध, कपडे, त्याग, असं सगळं. ज्ञानोबराय त्याला म्हणतात हे देहाला पूजणारी संत मंडळी देवाला पूजणार नाहीत, स्वतःच्या देहाला पूजतात. ही ओवी ज्ञानोबराय. अंग वरी वरी हा शब्द विसरू नका. वर वर चमक, आत मात्र कपटाने भरलेला अंतःकरण आहे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये एवढे सुंदर सुंदर विषय आहेत. ज्ञानोबराय कधी कधी विनोद पण करतात. हे वर वर देहाला सजवणे ना, आता इथं ज्ञानोबराय थोडे सभ्यतेने बोललेत अंग वरी वरी चर्ची, पण दुसऱ्या ठिकाणी एवढा तडाखा दिलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. यांचं वरचं सजवणं म्हणजे प्रेताला सजवण्यासारखं आहे. लक्षात लाग, प्रेताला सजवण्यासारखं. मला सांगा, प्रेताला किती जरी सजवलं आत प्राण नाही आहेत. आत तसं संत होण्याकरता तुम्ही निघालायत, आत ज्ञान नाही. आणि आत ज्ञान नसेल तर तुमच्या वरच्या संतपणाला काहीही उपयोग नाही. विठ्ठल आणि संत म्हणून सजण्यासाठी कपडे बाजारामध्ये मिळतात, भस्म बाजारामध्ये मिळतं, जो देखावा आहे तो बाजारामध्ये मिळतो. जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणात सांगतात, नाही संतपण मिळत हे हाते, नाही संतपण मिळत हे हाते. कपाते रानी बनी, हिंडता कपाते रानी बनी, नाही संतपण मिळत हे हाती, नाही संतपण मिळत हे मिळत
वर्षापूर्वीचा अभंग आहे. बाजारामध्ये संत पण मिळत नाहीत, नाही संत पण मिळत हे हाटी. हाटी म्हणजे बाजारामध्ये. मग महाराज आम्ही जंगलामध्ये गेलो तर काही लोक जंगलामध्ये कुटिया बनवतात, आश्रम बनवतात, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात. हाटी तर मिळतच नाहीत आणि कपाटीही मिळत नाहीत, कुठंच मिळत नाही, रानामध्ये मिळत नाहीत. मग आता एक भारतामध्ये एक नवीन प्रचलन आहे बरं का. जे श्रीमंत लोक आहेत ना, मोठे मोठे डॉक्टर लोक आहेत, त्यांची मुलं अभ्यास नाही करत. बापांनी कमवलेलं असतं, मुलं ऐश करतात. पण ते पुढचा भाग चालवण्यासाठी त्या मुलाकडे डिग्री फार आवश्यक आहे. आणि मग काय करतात ती लोक, एखाद्या बुद्धिमान मुलाला विकत घेतात. याचा PhDचा प्रबंध लिहून दे, याचा पेपर डॉक्टरीचा लिहून दे, याला थोडी मदत कर. नाहीच काही झालं तर भारताची विशेषतः आपली डिग्री सुद्धा विकत मिळते. आणि ह्या डिग्री विकत मिळण्यामध्ये लहान लहान लोक नाही आहेत. डिग्रीवर मोठ्या मोठ्यांच्या शंका निर्माण होते की खरे शिकलेत का म्हणून. हा 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे, त्याचंच मला विशेष वाटतं. डिग्री सुद्धा मिळते विकत, हे तुकोबाराय सांगतात. पण संत पण पैसे देऊन विकत मिळत नाहीत. दुसऱ्या चरणात याला म्हणतात संत बरं का. जे आज चाललेले मार्केटमध्ये ते 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी लिहावं, संतांनी सांगावं, याला दूरदृष्टीचे संत म्हणतात. आणि ही दूरदृष्टी पैशाने विकत नाही मिळत. तुम्हाला एक आनंदाचं गणित सांगतो. खूप किचकट केस आहे, करोडो रुपये मिळत असतील किंवा नसतील मिळत, पण ती किचकट केस जर सॉल्व झाली, तो जो आनंद आहे तो पैशाने विकत नाही मिळत. किचकट ऑपरेशन आहे, पेशंट मृत्यूच्या दारात उभा आहेत, तिथून खेचून आणणाऱ्या डॉक्टरला आनंद होतो ना, तो पैशाने कधी मिळत नाही. मग त्याला काय करावं लागलं असेल, त्याला अभ्यासासाठी वेळ द्यावा लागलेला आहे. एवढा पेशंट मरणाच्या दारात गेलेला ओढून आणणं हे पैशाने झालेल्या डॉक्टरचे कामं नाही. ते त्याला प्रॅक्टिस लागते, अभ्यास लागतो आणि ज्ञान लागतं, आणि मग तो पेशंट खेचला जातो. मग सगळेच डॉक्टर झालेत, पण काही लोक म्हणतात नाही अमुकच डॉक्टर चांगला. मराठी कळली का? सगळेच डॉक्टर आहेत, पण एकाचा गुण, सगळेच संत आहेत, भगवान बाबाचाच गुण येतो. सगळेच संत आहेत, सगळेच ज्ञानी आहेत, सगळे वक्तृत्ववान आहेत, ऐकावंसच वाटत नाही, रसच नाही त्याच्यामध्ये. पैशानी मार्केटिंगनी संत होता येत नाही, मूर्ख बनवता येतं. नीट आहे, मार्केटिंग माणसाला मूर्ख बनवते.
अहो काय काय सांगायचं तुम्हाला, ती मी खेडेगावातल्या मुली बघतो ना, ते येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पावडर दिसते. सांगतही नाही कोण, पण त्या पावडरनी काही होते तुमच्या अजून लक्षात नाही. सायन्स असं आहे, गोरे लोक जे आहेत युरोपचे आणि इंग्लंडचे, ते लोक चेहऱ्याला पावडर लावत होते लंडन फिंडन या ठिकाणी. त्याचं कारण आहे तिथं 0 डिग्री, -1, -2 अशा टेम्परेचरच्या सिस्टीम्स आहेत. कधी कधी 10 जाते त्यांच्याकडे. मग ती जी थंडी आहे चेहऱ्याला लागल्यानंतर आतमध्ये त्रास होतो. ते छिद्र बुजावेत म्हणून ती थंडी. मराठी कळली? थंडीने रोम छिद्रातून आत प्रवेश करू नये म्हणून ते पॅक करण्याकरता ते पावडर लावतात, थंडी वाजू नये म्हणून. याचाच आपल्यातला एक प्रकार आहे. तुम्ही आता जर कुंभमेळ्यात गेले थंडीच्या दिवसामध्ये, सगळी लोक स्वेटर फिटर घालून संसारिक माणसं फिरतात. ती नागा लोक जे आहेत ना बिना कपड्याचे फिरतात. हा चमत्कार नाही, त्यांच्या अंगाला राख लावलेली असते, ती पण पावडरच आहे. आता ती विकत नाही घेऊ शकत पावडर, म्हणून ते काय सोपं साधन काय, राख आहे. पूर्ण शरीराला राख लावतात. छिद्रच जर तुमच्या शरीरातली बंद झाली, थंडीने प्रवेश कुठं करायचा. म्हणून जेव्हा भगवान शंकराविषयी बोललं जातं, चिताभस्म लेप, भस्म लावले जातात माणूस मेलेल्या जागेचे, उष्णता असते त्याच्यामध्ये, बर्फात राहायचे. म्हणून भगवान शंकर सगळ्यात देखणेत बरं का. खूप सुंदर वर्णन आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. कर्पूर म्हणजे कापराप्रमाणे गोरा रंग भगवान शंकराचा, पण राहायचंय कुठं त्यांना, हिमालयामध्ये. मग अंगाला चिताभस्म लेप, राख लावायचे, थंडी वाजू नये म्हणून. हे लक्षात ठेवा. आणि आता खेडेगावातले बाया मुली आपल्या चेहऱ्याला पावडर लावतात. काही आहे का त्याचं काही कारण? तुम्ही सगळे शेतकरीत ना, कधी पावडर फवारता? पावडरची फवारणी कधी असते बोला ना, कीड लागू नये. आता बघ का लाव, तुम्ही ह्याला म्हणतात व्यवहार. का लावायचंय, आवश्यकता काय? आणि छिद्र जर बुजली तुमची, आतलं जर ऑइल बाहेर नाही आलं, कचरा बाहेर नाही आला, तर तुमची स्किन ड्राय होते. पुन्हा दुसरं प्रसाधन येतं, ड्राय स्किनसाठी मॉइश्चराइज लावा. अरे निसर्गाने आपलं मॉइश्चराइज लावलेलं आहे ना, निसर्गाने आपली स्किन चांगली केलेली आहे. तुम्ही स्वतः देखणं दिसण्यासाठी, पण पावडरनी माणूस गोरा होतो का बोला ना. टीव्हीला त्याच जाहिरातीत क्रीम वापरा गोरं व्हा, की देवाला वेड्यात काढता काय? याच्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वरी ओवी आहेत. काळे गोरे पण धुतले फिटोनेने. जो ज्याचं स्किन काळी आहे, सावळी आहे, धुवून किंवा क्रीम लावून ज्ञानोबराय म्हणतात ती गोरी होत, काळे पण चमकत जर जास्त इलाज केला तर. नैसर्गिक आहे. कशा करता काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. साधू सुद्धा का जीवनात पाहिजेत हे आपल्याला कळायला पाहिजे, तर साधूकडे जा. पैसा पाहिजे असले तर साधू कशाकडे जातात तुम्ही? पैसा सोडून तो साधू झालेला आहे. अर्थ कळाला का? ज्ञानासाठी साधू आहेत. विठ्ठल माऊली अतिशय सुंदर सांगतात, ज्ञान पैगा बरवे. परमात्म्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान, इतर ज्ञान नाही बरं का. मुलं होत नाहीत, बाबा आजारीच पडतो. आमच्या गडावर आजही एक माणूस आहे, त्याला दिसत नाहीत, आणि सगळी लोक त्याच्याकडून पाणी प्यायला नेतात. आहे ज्याला सृष्टीतला कोणताही पदार्थ दिसत, तो काय सांगतो, पाणी कुठे? कोण वेळेवर? त्याला पैसे मिळतात, त्याला घेऊन जातात, आणतात. शिल्लक राहिलेले पैसे तो मलाच देतो. कुणाला काय विचारावं? का संत पाहिजेत? परमात्म्याचं ज्ञान हवं असेल तर संताची गरज आहे. नीट ऐका. मुलं बाळ होण्यासाठी विज्ञान आहे,
संसार राजकारण शिकण्यासाठी राजकीय लोक आहेत, व्यापार शिकण्यासाठी उद्योजक आहेत. जर तुम्हाला परमात्म ज्ञान पाहिजे असेल, ते ज्ञान परमात्म्याचं ज्ञान बरं आहे, उत्तम आहे, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात, जरी मनी आथी आणावेत, मनाला जर असं वाटत असेल की ते ज्ञान असावं, मग संताया भजावे, संतांची सेवा करावी सर्वस्वची. मग जर त्यांच्या मनात आलं तर ते तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतात. यासाठी संत आहेत. आणि ते ज्ञान प्राप्त करावं याच्या अगोदर त्या संताकडे ज्ञान पाहिजे. नाही कळालं? संताकडे नाही लक्षात येत महाराज. कधी कोणत्या माणसाकडे झाले काय माहिती नाही. आपल्या शहागडची गोष्ट आहे. एक डॉक्टर तिथं प्रॅक्टिस करत होता. तुमच्याच भागातलं नाव सांगत नाही मी. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याच्या तोंडात एखाद्या शेतकऱ्याच्या पाखरू गेलं, मेलं, ते पडलं, गेलं निघून. त्याच्या मेंदूमध्ये बसलं की ते पाखरू इथं आहे. हृदय धडधड करतं ना. मग त्याला असं वाटलं की हे जे हालते असं असं ते पाखरू आहे, फुलपाखरू. सगळ्या डॉक्टरकडे गेलं, सिटी स्कॅन केला, सगळं केलं. ह्या बहादराने सगळ्याला येड्यात काढलं. जेवढे शिकलेले आहेत ना, हे मूर्ख डॉक्टर आहेत, जमेच ना त्याला. पण ती धड 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 धड. आता त्याच्याशिवाय आपण जिवंत राहत नाही, कुणी सांगायचं त्याला. सगळ्या डॉक्टरने सांगितलं काही झालेलं नाही, तुला हृदय चांगलं आहे वगैरे, पटतच नाही. ह्या डॉक्टरकडे आला, शहागडच्या. मग त्याने आणि काही डॉक्टर जे तज्ज्ञ नसले ना, त्यांचं काम खूप छान असतं. तुमचं सगळं दुखणं ऐकून घेतात. आणि तुमचं ऐकून घेतलं ना तर अर्धा आजार तिथंच बरा झालेला असतो. काय झालं मग तो सांगतो, संध्याकाळी गेलो, थोडं पिलो, पोट खराब झालं, अमकं झालं, तिथं वकारी आली, सगळं सांगतो. हा जो डॉक्टर असतो, जो अशिक्षित आहे, फार तज्ज्ञ स्पेशलिस्ट ऐकून घेतो, त्याच्याकडे पेशंटच कमी आहेत ना. सगळं ऐकून गेलं, अरे असं ठीक आहे. मग ते काहीतरी गोळी पिळी देतो, तो नीट होतो. ऐकल्यामुळं अर्धा आजार बरा झाला. तुमचं कुणी ऐकूनच घेत नाही. डॉक्टर घेत असेल तर मनाला बरं वाटतं. मनाला बरं वाटलं की शरीर चांगलं होतं. आणि लगेच लोक मग गेल्या गुण आला हो, असं असतं कधी. डॉक्टरकडे गेल्या गुण आला, लोक सांगतात. याचं कारण हे, यांनी सांगितलं आपला इतिहास, असं झालं तसं झालं. तो मला ऑपरेशन करावं लागेल, ते फुलपाखरू काढावं लागेल इथून, 1 लाख रुपये लागतील. अहो जीवाचा प्रश्न आहे, देतो तुम्हाला. त्याला बेशुद्ध केलं, चिरा मारला, शिवून घेतलं आणि फुलपाखरू पकडून आणलं होतं. घडलेली कथा सांगतोय. तो डॉक्टर पण जिवंत आहे अजून, भगवानगडाचा शिष्य आहे तो. त्यांनी त्याच्या जीवनातलं मला सांगितलंय. आणि फुलपाखरू पकडून आणलं, त्याला जेव्हा शुद्धीवर आला, हे बघ हे होतं म्हणे फुल, राईट हेच आहे, हेच याला म्हणतात डॉक्टर. सोडू का म्हणे फुलपाखरू, सोडून द्या म्हणे, आता काय टेन्शन नाही, नीट झाले ते. असे विडी माणसं कोणत्याही अज्ञानी माणसाला संत मानतात, हा धोका आहे. विठ्ठल विठ्ठल. कशाचाही गुण येतो, कशालाही मानतात, कोणत्याही. ज्ञानेश्वरीमध्ये याच्यापेक्षा फार परखड सांगितलेले आहेत. तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात हे संत नाहीत. कारण की संत पण न आकाशामध्ये आहे, न पाताळामध्ये, न रानावनात आणि बाजारामध्ये. संत व्हायचं असेल तर भगवान बाबा प्रमाणे आपलं शरीराचं अंग कापावं लागतं, मग संत होता येत. शेवटच्या चरणात सांगतो,
गोड अभंग आहेत. स्वतःला झोकून द्यावं लागतं तेव्हा योग्यता येते. एकदम साधं अर्थ आहे त्याचा. तुका म्हणे मिळे जीवीची येसाठी, जीव दिला तर. जीव देणं म्हणजे आत्महत्या करणं नाही बरं का, समर्पित होणं. तुम्हाला जगात सगळ्यात श्रेष्ठ व्यापारी व्हायचं असेल तर तुम्हाला त्या व्यापारात समर्पण करावं लागतं. घरात किती आई वडील आहेत, किती पत्नी आहेत, किती मुलं आहेत, दुर्लक्ष करावं लागतं तर तुम्हाला पैसा मिळतो. राजकारणी लोकांचं आयुष्य बघा, महिना 2-2 महिने घरात जात नाहीत ती लोक. अजून दिल्लीतल्या लोकांचा बघा तुम्ही, किती महिने घरातल्या कुटुंबाची भेट होत नाहीत. किती फिरावं लागतं. तुम्ही अंदाज का, तुम्हाला शिवाय द्यायला बरं वाटतं. ते उठलं की ह्याला काय अक्कल आहे, त्याला काय अक्कल आहेत. मंत्र्याची सुद्धा अक्कल लोक बाहेर काढतात. पण ते होण्यासाठी समर्पण लागतं. श्रीमंत व्हायचंय ना, त्या व्यापारात समर्पण लागतं, गुरु लागतो. आणि टेक्निक शिकत 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 10-20 वर्षांनी तुम्ही श्रीमंत होता. 15व्या वर्षी कोणी श्रीमंत नाही होत, 20व्या वर्षी कोणी श्रीमंत नाही होत. आणि जर कोणी लवकर श्रीमंत झालं, लवकर बर्बाद होतो, कारण त्याला टेक्निक माहीत नसतात. जितक्या झपाट्याने अरे ते श्रीमंत होणं तर लांब राहू द्या. जे श्रीमंत झालेले आहेत ना, त्यांच्या मुलांना सांभाळता येत नाहीत, एवढं दुर्भाग्य आहे. जेवढी अक्कल त्यांच्या बापांना आहेत, वडिलांना आहेत, वाडवडिलांना आहेत, एवढी सुद्धा तरुण पोरांमध्ये व्यसन आहेत, ड्रग आहेत, व्यसन आहेत. बापाचा पैसा कसाही उधळतात. पैसा कमवण्याची अक्कल येण्याकरता विनम्रता पाहिजेत, समर्पण पाहिजेत. गुरुच्या जवळ जाऊन अपमान सहन करून बसावं लागतं, मग एखादा शब्द ते सांगतात. विठ्ठला उपनिषदामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्या सगळ्या कथा गुरुच्या सेवेच्या आहेत. आणि ज्ञानेश्वरीचं जर तुम्ही अध्ययन केलं 13व्या अध्यायामध्ये, आचार्योपासनम शौचम, मन, बुद्धी, शरीर हे गुरुला अर्पण केल्यानंतर ते शब्द देतात. एखादा शब्द शिकवतात, तो अनुभवातला असतो. जो शब्द सांगतात ना, अनुभवातला असतो. आणि पुन्हा एका अनुभवातला शब्द कळण्यासाठी आपली लायकी लागते. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, जगामध्ये डाकू काही कमी आहेत का? पण एक शब्द कुठेही कीर्तन ऐकलं नाही, कोणाच्या सत्संगाला वाल्मिक बसला नाही, एक शब्द ऐकला आणि मानवाचा पहिला कवी तो झाला. मानवाने जर पहिलं काव्य लिहिलं असेल तर ते वाल्मिकाने लिहिलेलं रामायण आहे. पुन्हा सांगतो, पहिलं काव्य लिहिलंय, आजपर्यंत त्याची बरोबरी नाही. एका डाकूनं लिहिलेल्या काव्याची कुठलाही शिकलेला माणूस जगातला बरोबरी करू शकला नाही. आणि त्याने जे लिहिलेत त्याच्यासाठी भारत हजारो करोड रुपये खर्च करतो, त्या रामासाठी जे वाल्मिकांनी तयार केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. राम म्हणजे कोण आहेत सांगितले कुणी? बोला ना. राम कोण आहेत हे कुणी सांगितलंय? नाही माहिती. राम ही निर्मितीच महर्षी वाल्मिकांची. त्यांनी जर रामायण लिहिलं नसतं तुम्हाला कळालं असतं का? रामाच्या अगोदर दशरथ आहेत, दशरथच्या अगोदर आज आहेत, आजच्या अगोदर रघु आहेत. त्यांच्या नावाने काय चालतंय का? सगळी परंपरा आहे. भगीरथ सुद्धा रामाचे पूर्वज आहेत, त्यांनी गंगा आणलेली पृथ्वीवर. गंगा आणली म्हणजे अंधश्रद्धा नाही बरं का, खूप समजून घ्या. जेव्हा तुम्ही गंगोत्रीला जाल तर असं सांगण्यात येते की 10 पिढ्या लागल्या गंगा आणायला. लागणारच त्या पिढ्या. गंगा आणणं म्हणजे काय? जे हिमालयातलं पाणी होतं, कैलास पर्वतावर जे पाणी होतं, त्या पाण्याने 2000 एकर जमीन सुजलाम सुफलाम करण्याची ताकद त्या नदीमध्ये, गंगेमध्ये. अनुभव घेऊन पहा. गंगा जिथून निघाली तिथून शेवटपर्यंत सगळी जमीन बागायतीत. 2 वेळेस पूर येतो तिला. पावसाळ्यामध्ये पूर येतो आणि बर्फ वितळल्यामुळे पुन्हा एकदा पूर येतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा
पाणीच जिथं आपल्याला नसतं. आणि पावसाळ्यामध्ये ती गंगा तुम्ही आजही जाऊन पहा. गंगोत्रीच्या रस्त्याला 10 पिढ्या का लागल्यात? पर्वत आडवे होते, 2 पर्वत असे. ते पाणी येण्याकरता हे काटलेले आहेत. जे कटिंग केलेले आहेत ना त्याच्या खुणा आत्ता आहेत. मराठी कळली ना? त्याच्या खुणा दगडांच्या गंगोत्रीपर्यंत त्याच्या खुणा आहेत. आणि 6च महिने काम करता येत होतं. या आत्तासारखे मशिनी नाही आहेत, हीटर नाही आहेत बर्फ असताना काम करायला. मग प्रत्येक बर्फ पडणं बंद झालं की मग ते जायचे, जोडलेले पर्वत तोडायचे. असा त्या पाण्याला रस्ता करत करत 10 पिढ्यानंतर राजा भगीरथाला सफलता मिळाली. आणि मग ते पाणी कलकत्त्यापर्यंत, बंगालच्या खाडीपर्यंत ते पाणी आणलं. आणि 2000 एकर परिसर बागायती झाला. हे त्या काळातले. आणि ते पूर्वज आहेत रामाचे, परिश्रम करणारे. पण रामायण कोणाच्याच नावाने लिहिलं नाही, कारण की वाल्मिक मिळाले नाहीत त्यांना. रामाला वाल्मिक मिळालेत, भगवान श्रीकृष्णाला महर्षी व्यास मिळालेत, म्हणून ही पात्र अजरामर आहेत. विठ्ठल विठ्ठल. ते महान आहेत हे सांगणारे कवी पाहिजेत. कोण आहेत? मग शिवाजी महाराजांचं पहा, कोणी कवींनी सांगितलेत, बखरनी सांगितलेत. हे शिवाजी महाराजांची अशी नीती होती, असं राजकारण सांगणारी माणसं पाहिजेत. कर्तृत्व तुमच्यामध्ये आहेत, पण माणसं सांभाळण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजेत. मग तुमचं व्यक्तिमत्व प्रकाशित होतं. ज्ञानोबराय कोण आहेत? वारकरी माणसं सांगतात. ज्ञानदेव वैष्णव. तुकोबराय कोण आहेत? कीर्तनकार सांगतात. भगवान बाबा कोण आहेत? ऊसतोड कामगार सांगतो. तळागाळातला मनुष्य आज मंत्रालयापर्यंत जातो. हे भगवान बाबांनी शिक्षणाचा प्रचार केला, त्याचे उपकार आपल्यावर आहेत. लक्षात ठेवा काय एवढे म्हणते संत आहेत. गावोगावी जाऊन मुलं मागितले, शिक्षणाचा प्रचार केला. त्या काळात काहीच नव्हतं महाराज. मुलं जाऊन मागायचे, त्यांना छात्रालय बांधलं संभाजीनगरमध्ये, त्यांना शिकवलं. तिथलीच मुलं आहेत नाही, पद्मश्री झालेली पोरं आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेली मुलं आहेत. हे भगवान बाबांचे उपकार आहेत. यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय, आपला जीव समर्पित करावा लागतो. आता मला सांगा, बाबांनी किती समर्पण केलं हे काही सांगण्यासारखं आहे? कधीतरी बसल्या बसल्या विचार करा. आपल्या शरीराचं अंग कापले भगवान बाबांनी, ते आपले गुरु आहेत. किती वेदना झाल्या असतील, किती रक्त वाहिलं असेल. आणि माझं एक भाग्य समजतो मी, जिथं रक्त कापलंय तिथं बांध तयार झालेले आहेत. म्हणजे तलाव. पौंडुळ नावाचं गाव आहे, तिथं ते धरण बांधलेले आहेत. आणि पुढच्या वर्षी ते धरण अडवलं जाणार होतं, म्हणून गुरुवर्य भीमसिंग महाराजांनी तिथं सप्ताह केला. लाल उगवलेल्या तुळशीच्या ठिकाणी तो सप्ताह केला. आणि त्या सप्ताहामध्ये कीर्तन करायचा योग आला. तिथं जो अभंग घेतला तो आज मी तुमच्या गावाला घेतलाय. ऐकायला भीमसिंग महाराज होते. आणि ही जागा होती भगवान बाबांनी जिथं रक्त सांडलेले आहेत त्या भूमीवर हा अभंग घेतला होता. कीर्तनानं ऐकायला भीमसिंग महाराज होता. नाही संतपण मिळत आहे, संतपण बाजारामध्ये मिळत नाही, रानावनात मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही. जीव समर्पित करावा लागतो. तुका म्हणणे मिळे जीवीचेसाठी. जीव दिला तर संतपण मिळतं. बाकीच्याने गोष्टी करू नये. तुकोबराय म्हणतात, संतपणाच्या गोष्टी सुद्धा करू नये, संतपण मिळणं फार अवघड आहे. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले वेद ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले वेद ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले सगळ्यांनी
कीर्तनची आपली हौस पूर्ण झाली. योग आहे आपला बाबांच्या तुळशी उगवल्या त्या ठिकाणी हा अभंग होता आणि गुरुवारी भीमशी महाराज होते आणि त्यांची एक आठवण म्हणून आज आपल्या पाचोडमध्ये कीर्तन झाले. फक्त आता अडवू नका मला आणि दर्शनासाठी अंगावर येऊ नका. सगळ्यांनी रस्ता द्या. तुम्ही आपल्या घरी बसणार आहेत, मला लांब जायचे आणि आपल्याला आता तयारी करावी लागते भगवान बाबांच्या पुण्यतिथीची 4 तारखेची. पुन्हा एकदा सगळ्याला सूचना आहेत, काही जरी झालं तरी आपल्या पाचोडचे लोक दर महिन्याला वारीला आले पाहिजेत एवढं लक्षात ठेवा. जय विठ्ठल जय